सणासुदीला खीर तर सगळेच करतात नाही का, पण आजची खीर आपण थोडी हटके पद्धतीने करणार आहे. कारण या खिरीचा शेवटचा इन्ग्रेडियंट्स तिचा पूर्ण रंग आणि टेस्टच बदलणार आहे. काय आहे ते बघूया का मग? भेटूया आधी कलाकारांना. ओबडधोबड बारीक केलेले तांदूळ, साखर, मिल्क पावडर, वेलची आणि जायफळची पूड, काजू आणि बदामाचे काप आणि दूध. दूध गरम होते आणि तांदूळ पण हळूहळू शिजतायत. काजू बदामामुळे येतोय मस्त रिच टेस्ट. पण खीर फक्त छान दिसून चालत नाही ना, ती इतकी क्रीमी हवी की चमचा फिरवतानाच समजलं पाहिजे आज काहीतरी भारी होणार आहे हे नक्की. म्हणूनच यातलं एक छोटंसं सिक्रेट आहे, थंड दुधात मिसळलेली मिल्क पावडर. यामुळे खिरीला मिळतो एकदम मस्त क्रीमी आणि रिच टेक्स्चर. खीर इतकी झटपट तयार होते की या खिरीसाठी आपल्याला तांदूळ भिजत घालायची काहीही गरज नाही. 2 चमचे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घेऊन ओबडधोबड त्याला बारीक करून घ्यायचं. मिल्क पावडर थंड दुधात मिक्स करून घातल्याने त्याच्या गुठळ्या होत नाहीत. आता आली आहे आपल्या खिरीची खरी गंमत. साखर कॅरमलाइज होताना तिचा रंग बदलते आणि हा छोटासा बदल आपल्या साध्या तांदळाच्या खिरीला देणार आहे एकदम वेगळा फ्लेवर आणि सुंदर रंग. कॅरमलाइज्ड शुगर खिरीमध्ये मिसळताच अरे वा, रंग इतका सुरेख आला की खीर पाहूनच सणाचा मूड तयार झाला. दिसते ना सुरेख? आणि शेवटी तुमची आमची सर्वांची लाडकी जायफळ आणि वेलची पूड. झाली तर मग आपली क्रीमी, रिच आणि कॅरेमल फ्लेवरची झटपट अशी होणारी हटके खीर. तुम्हीही ही खीर तुमच्या किचनमध्ये नक्की करून बघा. खाणारे तर काय, एक वाटी संपली की दुसरी कधी येते याचाच विचार करत राहतील. आणि अशाच घरच्या रेसिपीमध्ये कॉमेडी मसाला हवा असेल तर कोमलची कला दुनियेला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत किचनमध्ये काहीतरी भन्नाट बनवत राहा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. धन्यवाद.